धन्यवाद. मी यानंतर ज्यांचा स्वर आपण ऐकला असे आमचे आदरणीय हरिभक्तपरायण पंढरीनाथ महाराज अरू यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. रामकृष्ण हरी. उपस्थित सर्व मंडळी, सर्वच क्षेत्रातील दिग्गज, आपापल्या ज्ञानाने परिपूर्ण असलेली वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, तरुण आणि सर्वच क्षेत्रातले आणि विशेषतः या संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानमालेत व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर हरिभक्तपरायण मंडळी, मान्यवर मंडळी, त्यांना प्रथमतः नमस्कार करतो. व्याख्यान वगैरे हा विषय शब्द फरक असतो. व्याख्यान म्हटलं की समजा ग्रामीण भागात आता आम्ही सर्वजण फिरतो, महाराज मंडळी, आदरणीय ज्येष्ठ गुरुवर्य, ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे लक्ष्मण महाराज असतील, सर्व व्यासपीठावर मंडळी. शब्दाचा किती फरक असतो बघा. श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य लक्ष्मण महाराज कोकाटे यांचं कीर्तन अशी वाक्यरचना असली की लाखो लोक येतील कीर्तनाला. पण श्री लक्ष्मण कोकाटे यांचं 1 तासाचं व्याख्यान आहे, तर किती संख्या येतील शंकाच आहे. शब्दामध्ये कसं सामर्थ्य असतं. आजही ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी कीर्तन म्हटलं की कोणाचं कीर्तन हे पाहिलं जात नाही. त्या कीर्तन शब्दावर प्रचंड श्रद्धा आहे, त्या नावाखाली लोक येतात. आता आमचंच व्याख्यान म्हटलं की ते लाख लोक येणार असले तर 5-10 येतील. तसं जरी 5-10 आले तर हे व्यासपीठ विद्यापीठातलं एक अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि कीर्तन हा वेगळा ग्रामीण भागातला एक म्हणा, शहरी ग्रामीण भागात आपण करतो. पण त्यातही व्याख्यानाला साठी उपस्थित असणारी जी मंडळी असतात ती अत्यंत विद्वान, बुद्धिवान आणि रसज्ञ असतात, रसिक असतात. तर गर्दीपेक्षा दर्दी महत्त्वाची आहे. दर्दी असणं महत्त्वाचं आहे. तसं या ठिकाणी आज संख्या जरी कमी असली तरी ऐकणारे तेवढ्याच उंचीचे आहे आणि त्यांच्यासमोर सांगणारे तेवढ्याच उंचीचे आहे. या व्याख्यान शब्दाची व्याप्ती आज या ठिकाणी आपण जसं कीर्तन महाराजांचं ऐकतो, आदरणीय लक्ष्मण महाराजांचं, तसंच आज आपल्याला व्याख्यान आहे. आम्हालाही व्याख्यानात विषय असतो, विषय दिलेला असतो. कीर्तनात विषयच असतो की अभंग घेऊन आपण त्या संदर्भात बोलत असतो. पण कालचं वैकुंठगमन झालेलं असल्यामुळे आणि त्या संदर्भातलं अत्यंत गोड चिंतन आदरणीय हरिभक्तपरायण महाराज सांगणारच आहे. पण संतांचं जीवनचरित्र अगदी फार थोडक्यात आणि अगदी मोजक्या शब्दात रसाळ सरांनी खरंच खूप प्रभावीपणे सांगितलंय. रसाळ सरांच्या पुढे एक वाक्य सांगतो. स्वामी रामसुखदासजींचं वाक्य ऐकलेलं आहे मी. आपण संतांचं जीवन विविध अंगानं आपण मांडलंय. तर ते असे म्हणतात की जे खूप गोड वाक्य आहे. हम जो करते वो मत करो. स्वामी रामसुखदासजी म्हणायचे असं म्हणतात, हम जो करते वो मत करो, हम जो कहते वो करो. आणि हे मला वाटतं संयुक्तिक असं आहे की संतांनी केलेलं ते केलं पाहिजे, प्रश्नच नाही. पण संतांनी केलेलं करण्यापेक्षा संतांनी सांगितलं जे केलं तर ते निश्चितच आपल्या जीवाला, आपल्याला प्रत्येकाला समाधान मिळणार आहे. आपल्याला त्याचा फायदा, समाधान मिळणार आहे. कारण 2 वर्षाचा किंवा 1 वर्षाचा मुलगा असला आणि एक 5 वर्षाचा मुलगा आहे आईला, दोघांनाही भरवायचं आहे. आता जेवण पोटभर घालायचं आहे, जेवण करवायचं आहे त्यांना. तर मोठ्या 5 वर्षाच्या मुलाला एक जिलेबीचा वेळा दिला तर ते अख्खाच्या अख्खा तोंडात टाकून खाऊन घेऊन चावून मोकळा होईल. पण लहान मुलाला जर द्यायचं असलं तर बाळक जय जेव विजे ते एक घास विसाठाई कीजे. तसं काही मोठे जे असतात त्यांना अख्खा जिलेबीचा वेळा चालवू शकतो. पण आम्ही देवा शक्तीने भाकू देणे करुणा या म्हणण्याप्रमाणे हे संतांचं जीवन आमच्यासाठी तर मात्र याच दृष्टीनं आम्ही घेतो की जरी आमचा वेळा खाण्याची योग्यता नसली तर आमची तुकोबाराय रूपी माय मात्र आम्हाला एकच घास, तोच घास जिलेबीच आहे, दुसरं काही वेगळं काही केलेलं नाही, तोच घास आम्हाला अत्यंत अत्यंत प्रेमळ मायाळू जो आईच्या ठिकाणी
गुण असतो, त्या भावनेने ते भरवते आणि ते भरवल्यानंतर मोठा जसा तृप्त होतो तसा लहानही तृप्त होतो. म्हणून मोठेपण तसं तुका म्हणे अशी शहाणी अधुरी बोबळिया दास हातामध्ये, जसं भगवंताच्या बाबतीत म्हटलंय तसं संतांच्या बाबतीत आपण लावू शकतो की संत जीवन किती उपयोगी आपल्यासाठी आहे. आणि त्याच छायेत आम्ही घडलेलो. आमचे पूज्य वैकुंठवासी प्रातस्मरणीय संत श्री बोधेबाबा यांच्या संगतीत आम्ही सर्व घडलो. तेव्हा असे जे संत असतात, संतांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनेक अंगाने असू शकतो, पण या व्यासपीठावर आम्ही कधी येत नाही. आमचं ग्रामीण भागातलं असेल त्या कीर्तनाच्या त्याच्या माध्यमातून, पण अध्ययन करत असताना अभंगाचं विविध अंगानं तुकोबाराय जीवन जगलेत. पण आपल्याला आपल्या कल्याणासाठी जेवढा आपण लागेल तेवढं आपण घ्यायचं. जसं आपण नळ आले, खेळपाड्यात शब्द वापरले, नळ आले पाणी भरा, ज्याची जेवढी घागर असत तेवढं त्याने भरावं, असं म्हणून एवढा प्रेशर कशाला असतो आणि मग ते त्याने सोडावं का. आपली घागर भरायची आणि निघून जायचं. ते प्रेशर दुसऱ्यासाठी कोणाचं तरी चाल केलं असेल. तसं संतांचं जीवन आम्हाला आदर्श आहे, हिताचं कल्याणाचं जेवढं आहे तेवढं आपण घेऊन आपलं निश्चितच कल्याण करावं, अशाच उद्देशानं संतांनी आपलं जीवन जगलेलं आहे. आज या ठिकाणी उपस्थित सर्व मंडळी आहेत, त्यांच्यासमोर आम्हाला हे खरं तर मी गुरुजींना नाही म्हटलं होतं, पण बोला म्हटले तर नाव लिहिलं म्हणून 2 शब्द बोलण्याचा तुमच्यासमोर योग आला. निश्चितच आपल्या सर्वांचं कल्याण करण्यासाठी संतांचं जीवन प्रत्येकाने आदर्शभूत प्रेरणा म्हणून मानलं पाहिजे आणि ते आपण मानलेलं आहे म्हणून आपण इथपर्यंत आलो. थांबतो. रामकृष्ण.